नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पावन वर्षात आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या 333व्या जयंतीनिमित्त आयोजित दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली येथे पार पडते. सांगली हे राज्यातील ग्रामसंस्कृती, लोकभाषा आणि साहित्य परंपरेला अभिमानाने उजाळा देणारे महत्त्वपूर्ण पर्व ठरत आहे. दिनांक 14 आणि 15 मार्च 2026 रोजी सांगली येथे हे दिमागदार संमेलन पार पडणार आहे. धनगर समाज साहित्य व सांस्कृतिक संस्था महाराष्ट्र राज्य, मायक्का बिरुदेव चॅरिटेबल ट्रस्ट, बिसूर सांगली तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने याचं आयोजन करण्यात आलं. याच पार्श्वभूमीवर स्वागताध्यक्ष डॉक्टर मुरहरी केळे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार सर, स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची संकल्पना आपण कशी पाहता? पहिल्यांदा दुसरे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली येथे होत आहे. त्याचा स्वागताध्यक्ष म्हणून सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. खरं म्हणजे सांगली जिल्हा हा ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. स. खांडेकर असतील किंवा मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास भावे असतील, अण्णाभाऊ साठे असतील, अशा उत्तुंग साहित्यिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. आणि अशा भूमीमध्ये जे हे साहित्य संमेलन होत आहे, दुसरं साहित्य संमेलन, त्यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून माझी निवड केल्याबद्दल मला अभिमान आहे, आनंद आहे. आणि एक आयोजक म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये उपस्थित आहोत. आतापर्यंत मी बऱ्याच साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल किंवा स्वागताध्यक्ष असेल किंवा उद्घाटक असेल, परिसंवादात सहभागी असेल, तर अशा अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल किंवा वेगवेगळी जे वेगवेगळ्या विभागामध्ये जे साहित्य संमेलन होत असतात, यामध्ये मी पार्टिसिपेट किंवा सहभाग नोंदवलेलाच आहे. आपल्याला माहिती आहे की कुठलंही साहित्य संमेलन असेल तर ते साहित्य संमेलनामध्ये समाजाची भाषा बोलली जाते. आणि ग्रामीण भागामध्ये हे साहित्य संमेलन होत असल्यामुळं याचं विशेष महत्त्व आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल, परंतु गेले 43 वर्ष विटा येथे एक रघुराज मेटकरी नावाचे ग्रस्त आहेत. ते 43 वर्ष ग्रामीण भागात साहित्य संमेलन आयोजित करतात. त्याच्यामध्ये उत्तुंग असे व्यक्तिमत्व आलेले आहेत. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आम्हाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं 300वी जयंती गेल्या वर्षी आपण साजरी केली संपूर्ण देशभर. आणि त्याचाच एक धागा घेऊन आम्ही हे सांगली येथे दुसरं साहित्य संमेलन आयोजित करत आहे. आणि त्यामध्ये स्वागताध्यक्ष म्हणून माझा सर्वांना घेऊन हे संमेलन यशस्वी करण्याचा जो काम आहे ते मी करणार आहे. जी नक्कीच. आपण जसं म्हणता की ग्रामीण मध्ये आपण या साहित्य संमेलनाचं आयोजन करत आहात, तिथलं कसं स्वरूप असेल त्या संदर्भात काय सांगा? खरं म्हणजे याच्यातला प्रमुख भाग जो आहे तो साहित्य संमेलन जो आहे ते ग्रामीण भागात आहे, ग्रामीण लोकांसाठी आहे, ग्रामीण साहित्यिकांसाठी आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जी प्रेरणा असते, कुठल्याही साहित्य संमेलनाची प्रेरणा जी असते, महात्मा फुले सारख्या समाज सुधारकांनी त्याची प्रेरणा दिली. की आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं आसूड हे त्यावेळेस त्यांनी लिहिलेलं जे हे होतं, त्यामध्ये त्या काळापासून शेतकऱ्यांची जी सुखदुःख असतील, सण उत्सव असतील किंवा गरिबी श्रीमंती असेल किंवा शेती माती आणि माता यांचा जो उल्लेख असतो की सण उत्सव असतील, ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब साधारणतः साहित्य संमेलनामध्ये आपल्याला निदर्शनास येतं. आणि कृषीनिष्ठ बेसिकली आपल्याला माहिती आहे की शेतीचं जे म्हणता येईल की शेतमजूर, महिला, दलित, वंचित हे सगळाच प्रकार जो आहे तो आपल्याला ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतो. आणि त्याच्या दुःख किंवा त्याच्या व्यथा जी आहे ती साहित्य संमेलनामध्ये मांडल्या जातात वेगवेगळ्या स्वरूपानं. आणि आपल्याला जर याच्यामध्ये माहिती घ्यायची असेल तर अशी ग्रामीण भागातले जे विविध साहित्यिक आहे, त्यामध्ये गल ठोकळ असतील, सदानंद देशमुख असतील, वाघ असतील, विठ्ठल वाघ असतील अकोल्याचे, किंवा आनंद यादव असतील, असे बरेच लोक, शंकर पाटील असतील, ह्या सगळ्या लोकांनी ग्रामीण साहित्यामध्ये, राराम बोराटे असतील मराठवाड्यातले, ह्या सगळ्या लोकांनी ग्रामीण साहित्यामध्ये उत्तुंग अशी भर घातली आणि सकस साहित्य निर्माण केलेलं आहे त्यांनी. आणि यातील जे म्हणता येईल की वेगवेगळे जे स्तर आहेत किंवा वेगवेगळे जे लेयर्स आहेत ते मांडण्याचा साधारणतः प्रयत्न केला होता. पूर्वीच्या ग्रामीण काळामध्ये काय होतं की आपल्याला माहित आहे की महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की तुम्ही शहराकडे चला. त्याचं कारण असं होतं की जे बाबासाहेबांचे जे मुख्य उद्दिष्ट होतं की जे माझे समाज बांधव की त्यांना शेती नाही, कुठले उद्योगधंद्यासाठी मला कुठली संधी नाही, त्यामुळं शहरामध्ये संधी उपलब्ध होतील, त्यामुळं तुम्ही ग्रामीण भागातून शहराकडे निघा, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि गांधीजी म्हणायचे की खेड्याकडे चला, ग्रामीण भागाचा विकास करण्याचं त्यांचं मॉडेल होतं. यामुळे ह्या दोघांच्या याच्यातून आता जर विचार केला आपण तर
शहरामध्ये पूर्वी जी आहे ती साधारणतः 40% लोकसंख्या होती आणि ग्रामीण भागामध्ये 60% लोकसंख्या होती. तर आता साधारणतः उलट झालं आहे. त्यामुळे ते प्रश्न सुद्धा जे आहे, ग्रामीण साहित्याचं स्वरूप सुद्धा बदलत चाललंय. पूर्वीचे प्रश्न जे ते हळूहळू नामशेष होत चालले आहेत आणि आताचे जे प्रश्न आहेत ती पहिल्यापेक्षा वेगळे निर्माण झालेत. असं साहित्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. जसं आपण म्हणताय की अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने या कार्यक्रमाचं या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तर या संमेलनाशी अहिल्यादेवींची जी प्रेरणा कशी जोडली गेली त्या संदर्भात काय सांगाल? याचं प्रमुख कारण म्हणजे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आहे. यावर्षी म्हणजे 2025ला ही 300वी त्रिशताब्दी जयंती उत्सव वर्ष होतं. आणि तसंच सुभेदार होळकर जे आहे यशवंतराव होळकर त्यांची 343वी जयंती आहे. याचा दोन्हीचाही साधारणतः आपण त्याचं औचित्य साधून या 2-3 संस्था आहेत. एक म्हणजे धनगर समाज साहित्य व संस्कृती संस्था असेल, मायाक्का चॅरिटेबल ट्रस्ट असेल, ते बिसूरचं जे आनंदा टकले त्याचे अध्यक्ष आहेत, अशा आणि आणखी एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराणी विचार मंच, अशा 2-3 संस्था ज्या आहेत ते त्यातर्फे हे संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन आयोजित केलं जात आहे. मुख्य जो याच्यातला जो गाभा आहे तो अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती त्यामध्ये देशभर साजरी करण्यात आली. वेगवेगळ्या राज्यामध्ये, विशेष करून महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेशात या ठिकाणी बऱ्याच लोकांनी त्याबद्दल वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. इव्हन महाराष्ट्र सरकारने शासनानं जे कल्चरल मिनिस्ट्री आहे किंवा सांस्कृतिक संचालनालय त्यांनी बरेचसे कार्यक्रम आयोजित केले होते. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही साहित्य संमेलन तर गेल्या वर्षी म्हणजे आनंदा टकले आणि त्यांच्या सहकार्याने आयोजित केलंच होतं. पण यावर्षी सुद्धा असं साहित्य संमेलन करताना मेन थीम जी आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांचे विचार आणि न्याय असेल, कार्य असेल, त्यांचं ते पुढे नेण्यासाठी म्हणून हा एक औचित्य साधून आपण अहिल्यादेवी, कारण अहिल्यादेवीचं जे आहे ती न्याय असेल किंवा त्यांचं जे काम आहे सर्व क्षेत्रात, म्हणजे धार्मिक क्षेत्रात काम असेल, त्यांचं प्रशासन असेल, न्याय असेल, महिलेबद्दलचं धोरण असेल, त्यांचं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल, रोजगार हमी योजना, अशा अनेक कामामधून अहिल्यादेवींचं उत्तुंग व्यक्तित्व समोर येतं. आणि त्याचाच परिभाग म्हणून हे संमेलन घेत असताना आम्ही एक त्या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते आम्ही महिला जे आहेत की विनायक खडपेकर नावाची एक पुण्याची लेखिका आहे आणि तिने अहिल्यादेवींच्यावर ज्ञात अज्ञात अहिल्यादेवी होळकर असं नावाचं सुंदर पुस्तक पण लिहिलं आहे. त्यामुळं त्यांची आम्ही निवड पण केली आहे. नक्कीच आपण पाहतो की अनेक कार्यक्रम होत असतात आणि कार्यक्रमाचं मूळ म्हणजे हे लोकांपर्यंत जे विचार आहेत आपले महापुरुषांचे ते लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज असते. अशा वेळेस जे आयोजक असतात, आता आपल्या या संमेलनाचे जे आयोजक आहेत श्री आनंदा टकले यांच्याबद्दल आपण काय सांगाल? त्यांचं कार्य कसं आहे, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आनंदा टकले हा खरं म्हणजे मी 1-1.5 वर्षापूर्वी भेटलो त्यांना. अत्यंत शांत, सुसभ्य आणि संयम व्यक्तिमत्व आहे. ते खूप खरं म्हणजे त्यांचे ग्रामीण कथाकार म्हणता येईल किंवा ग्रामीण कादंबरीकार, त्यांचे भटकंती नावाचं आहे, लाहवारे नावाचे एक त्यांची कादंबरी कथासंग्रह आहेत. त्यांनी अस्वस्थ नायक नावाची खूप चांगली कादंबरी लिहिली आहे. त्यांनी कविता लिहिली आहे. त्यांचं स्वतःचं असं एक शब्दवेध नावाचं एक स्वतःचे प्रकाशन संस्था आहे, शब्दसम्राट नावाचे एक अनियतकालिक चालवतात. आणि अशा ह्याच्यातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ते काम करत असतात. आणि त्यांची मी तळमळ पाहिली की बऱ्याच ठिकाणी जिथं साहित्य संमेलन असतात तिथं ते हजर असतात. त्यांच्या अनेक साहित्य कृतीला पुरस्कारही मिळाले. त्यांची जी आवड आहे की ही जी साहित्य चळवळ आहे आणि विशेष करून ग्रामीण भागातील लोकांना एक मंच मिळवून देणे, त्यांच्या जे लिखाणाचं जे किंवा शोध जे आहे त्या ग्रामीण भागातील वेगवेगळ्या म्हणता येईल की प्रश्नांचा शोध घेऊन त्याच्यावर व्यवस्थित लिहिणे, त्यांच्या व्यथा मांडून त्याच्यातून कथा निर्माण करणे, असं काम आनंदा टकले करतायत. आणि त्यांनी आयोजित केलेलं ही जे त्यांची जी बिसूरची जी संस्था आहे मायाक्का देवी चॅरिटेबल ट्रस्ट, ही त्याचे स्वतः अध्यक्ष आहेत आणि त्यानुसार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित आणि त्यांनीच हा घाट घातला आणि आमच्या समवेत ते काम करत आहेत. नक्कीच मोलाचं योगदान आपण त्यांचं आहे या कार्यक्रमाला, या संमेलनासाठी. ग्रामीण साहित्याचं भविष्य काय, तुम्हाला काय वाटतं? मी मगाशी म्हटलं तसं की काय होतं की पूर्वीचं जे ग्रामीण साहित्य होतं म्हणजे महात्मा गांधीचा संदेश खेड्याकडे चला, बाबासाहेबांचा शहराकडे चला, तर त्या दोन्हीचे आपापले एक फोकस होते किंवा त्यांचे एक विचार होते. त्यामध्ये पूर्वीच्या ग्रामीण भागामध्ये काय होतं की ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या पूर्वीचा जर आपण विचार केला त्या काळातले कथाकार, कादंबरीकार जे ते त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, म्हणजे त्यावेळेस पाण्याची व्यवस्था काही नव्हती, शेतीला पिकवण्यासाठी मोठ, माहिती कातळाची मोठ होती, विहिरी होत्या, त्यावेळी वीज नव्हती. त्या काळातले जे प्रश्न होते त्यांचे शेतकरी पिचलेला होता. आहे तेवढं फक्त त्यांची जी 12 बलुतेदार सिस्टीम म्हणजे बार्टर सिस्टीम जी आहे ती होतीच.
आणि त्यामधून निर्माण झालेले प्रश्न असतील, त्यावेळेचे कष्ट असतील, मजुराचे कष्ट असतील, महिलांची अवस्था असतील, तर ह्या सगळ्या पद्धतीचं लिखाण त्यावेळेस होत होतं. त्यानंतर थोडीशी त्यात सुधारणा झाली. स्वातंत्र्यानंतर वीज आली. वीज आल्यानंतर त्यामध्ये हळूहळू काय झालं की शेती पिकायला लागली. शेती पिकल्यानंतर त्यासाठी मग ते विजेच्या मोटार्स आले, इंजिनवरून मोटारवर आले. मोटार आल्यानंतर मग शेती पिकली, यांत्रिकीकरण आलं. त्यामध्ये पुन्हा शेतकऱ्यांना जरा हौस मौज करण्याची साधारणतः दिवस आले. त्यांनी तशा पद्धतीनं काय झालं की त्याच्यातून मग कारखानदारी आली, त्याच्यातून शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाले. म्हणजे हे जे एक विषारी सर्कल आहे ते पूर्ण झालं. तर याच्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वीचे जे ग्रामीण साहित्य आहे आणि स्वातंत्र्यानंतरचं ग्रामीण साहित्य आतापर्यंत आणि आता सध्याचं जे ज्यावेळेस साधारणतः LPG म्हणतात की लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, त्या झाल्यानंतर साहित्याचे याचा परिणाम जो आहे ते आपल्या अशा 3 टप्प्यामध्ये महत्त्वाच्या पद्धतीने करता येईल. पूर्वीच्या काळामध्ये बघा तर कादंबऱ्या पाहिल्या तर आपण निसर्गाच्या संबंधित आहे. ओळीव नावाची शंकर पटलाची कथासंग्रह असेल, मोहरलेला चंद्र नावाचा एक वाशिमचे जे बाबा मुसळे आहेत त्यांचा कथासंग्रह असेल, किंवा उत्तम बंडू तुपे यांची इजाळ नावाची कथा. इजाळ या कादंबरीमध्ये मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न जे स्वातंत्र्यापूर्वीचे, स्वातंत्र्यानंतरचे आणि आताचे प्रश्न केले. हे प्रश्न पूर्वी होते. आता सध्या काय झाले की तो भाग बदलले आहे. ग्रामीण भागामध्ये यांत्रिकीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाचा फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये आजकालचं जे सोशल मीडिया जे आहे, सोशल मीडियामध्ये इतकी माहिती येते त्याच्यामधून खरं म्हणजे कसदार साहित्य निर्माण व्हायला थोड्या अडचणी आलेल्या आहेत. आणि यामुळं आता सध्या जे आहे ते एकतर विज्ञाननिष्ठित आणि समाजाला पूरक असं साहित्य निर्माण झालं पाहिजे. आणि आता अपेक्षा अशी आहे की विज्ञान कथा आहेत किंवा आता जे ग्रामीण भागातले सुद्धा प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये महिलांच्या याच्याबद्दल अनेक स्पष्ट मूल होते. लैंगिक अवस्था, LGBTQ हा फार मोठा आता प्रश्न यायला की तो शहरामध्ये नव्हे तर खेड्यामध्येच आहे. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांचं जे जीवन आहे असे प्रश्न निर्माण झाले. त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते. त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. फसवणुकीचे असतील, चांगले असतील, सायबर क्राईम असतील, ह्या सगळ्या गोष्टीतून विज्ञान, शेती आणि ग्रामीण आणि शहरी याचं कॉम्बिनेशन करून चांगलं कसदार साहित्य पुढे यावं अशी अपेक्षा आहे आणि तसा साधारणतः बदल होत चाललेला आहे. नक्कीच आपण पाहतो की जसं महापुरुषांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपण या संमेलनातून करत आहात. या संमेलनाचं या वर्षीचं काय विशेष वैशिष्ट्य आहे त्या संदर्भात काय सांगा? आपल्याला माहिती आहे की संमेलनाध्यक्ष म्हणजे हे काही शोभेचं पद नाही, शोभेचं पद नसतं या संमेलनात. स्वागताध्यक्ष शोभेचं पद नाही, परंतु स्वागताध्यक्षांनी काय करतं, सर्वांना घेऊन चालायला लागतं. त्यामध्ये तो कार्यक्रमाचे नियोजन करणे, कुणाला बोलवायचं आहे, कधी बोलवायचं आहे, त्यांच्या येण्या जाण्याची सिस्टीम कशी असेल, चाल्यानंतर स्वागत राहण्याची व्यवस्था असेल, त्यांना परिसंवादामध्ये भाग घेण्यासाठी किंवा वेगवेगळे जे कार्यक्रमाचं नियोजन असेल ते त्यात परिसंवाद असतील, ग्रंथदिंडी असेल, कविता वाचनाचा कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या लोकांचा सत्कार असेल, त्यांचा मान सन्मान असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते संपूर्ण आयोजक म्हणून आयोजकांना सहभाग घेऊन सगळ्या लोकल लोकांना, स्थानिक लोकांना सहभाग घेऊन त्यांना साधारणतः चांगल्या पद्धतीने यशस्वी साहित्य संमेलन करण्याचा मुख्य जबाबदारी त्याच्या स्वागताध्यक्षाच्या खांद्यावर असते. एक वैयक्तिक भावना काय आहे स्वागताध्यक्ष म्हणून, आणि जे नवीन लेखक आहेत, नवोदित लेखक आहेत, त्यांच्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल, त्यांना काय सांगाल? कारण म्हणजे आता काय झालं की नवीन मुलं एकतर वाचत नाहीत आणि वाचत नाहीत त्यामुळे लिहिती नाहीत. परंतु तरीही काही लोकांना कसं होतं की जे अनुभव असतात ते साधारणतः साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतात. असं म्हटलं जातं की साहित्य हा आपल्या मानवी मनाचा अर्थ आहे किंवा एक दिवा आहे, दिशादर्शक, ज्याच्यातून आपल्याला एक उजेड दिसतो, प्रकाश दिसतो आणि त्यानुसार चालत राहतो भाग. कुठल्याही व्यक्तीला स्वतःच्या भावना, स्वतःचं दुःख, आनंद, म्हणजे जे नवरस आहेत ते सगळे नवरस जे आहेत आणि षड्रिपू ही एक त्याची भाषा आहे. म्हणतात की जसं समजा संगीताला भाषा असते, त्या सारेगमपधनिसा असे स्वर आहेत, नृत्याला भाषा असते, शिल्पाला भाषा, तसेच साहित्याला सुद्धा भाषा असते. आणि साहित्याची भाषा ह्या नवरस आणि षड्रिपू याच्यातून साधारणतः उकलत जाते. आणि यामुळं ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत, तिथले जे व्यथा आहेत ते करत करत मी मस्त सांगितलं कसं विज्ञाननिष्ठ साहित्य यावं, मुलांनी वाचलंही पाहिजे. चांगलं वाचलं तर चांगलं कसदार साहित्य निर्माण होतं आणि ज्या भावना आहेत ते चांगल्या शब्दामध्ये व्यक्त करता येतात. जी नक्कीच, खरंच आपण खूप चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला.